सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये जनतेनं खेळाडू निवडून दिलेत. विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यातल्या 12व्या खेळाडूला खुर्चीवर का बसवलं हे माहीत नाही, पण ज्यांना जनतेनं घरात बसवलंय त्यांनी आता शांत बसावं. त्यांनी 13वा 14वा खेळाडू म्हणून खेळ खेळावा. पण जनतेनं उदयसिंग पाटील यांना कॅप्टन केलंय. त्यांनी स्वतःचं डोकं चालवावं. आता विरोधकांकडे कोणतेही प्रश्न राहिले नाहीत. आम्ही आता विकास घेऊन जनतेसमोर जात आहोत. आता बाहेरच्या खेळाडूंचं कुणी ऐकू नका. त्यांना जनतेनं घरात बसण्याची आणि विश्रांती करण्याची संधी दिली आहे. विरोधक प्रशासन आणि आमच्यामध्ये जर भांडण लावायचा प्रयत्न करत असतील तर ते आता अजिबात होणार नाही. आम्ही एकसंघ आहोत आणि आम्ही आता प्रशासनाकडून चांगली कामं करून घेत आहोत. आता फक्त विकासच होणार. विरोधकांनी आता गप घरात बसावं. विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी 12व्या 13व्या 14व्या खेळाडूचं आता ऐकू नये. महापौर उदय धातुंडे यांनी विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांच्यावर टीका केली आहे. महापौर प्रशासनाच्या हातात गावलेले आहेत, त्यामुळं सगळे प्रशासन निर्णय घेईल ते महापौर येस म्हणतात. असं झालं आहे, विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांची जी म्हणजे जनतेनं एक टीम निवडल्या, एक संघ जनतेनं निवडला आहे. त्यामध्ये विरोधी पक्ष नेते आहेत कॅप्टन म्हणून. पण जनतेनं काही लोकांना कट्ट्यावर बसवलं आहे 12वा खेळाडू म्हणून. ते 12वे 13वे 14वे खेळाडू जे आहेत ते ह्यांचा संघ चालायला लागल्यात. म्हणजे बाउंड्री लाईनला उभा लागल्यात. एक प्लेअर इकडं लाव, तो प्लेअर तिकडं लाव, बॉलिंग त्याला दे, बॅटिंग त्याला दे. मला त्या प्लेअरना सांगायचं आहे, तुम्हाला जनतेनं थोडं दिवस विश्रांतीसाठी आत बसवले घरामध्ये. त्यांना विनंती आहे त्यांनी घरात बसावं. आणि उदयसिंग पाटलांना कॅप्टन केले जनतेनं. त्यांनी स्वतःचं डोकं चालवावं आणि स्वतःच्या डोकं चालवून म्हणजे स्वतःचे जे काय आहेत त्यांनी विचार त्यांनी मांडावे. आता त्यांच्याकडं मुद्दे कुठे राहिलेले नाही. म्हणजे विकासाचे मुद्दे पहिला त्यांनी विकासाच्या नावावर आपल्याला नावं ठेवली जातं, ते बंद केले. त्यांना कळालं विकास चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्यामुळे आता त्यांनी काय करायला लागलं, बाहेरच्या खेळाडूंचं त्यांनी ऐकायला लागल्यात. त्यामुळे बाहेरचं कोणाचं तुम्ही ऐकू नका, स्वतःचं तुमचं डोकं चालवा. आणि प्रशासनाच्या आणि आमच्यामध्ये त्यांचा जो प्रयत्न चालू आहे, म्हणजे यांच्यामध्ये काय तर फिसकटावायचं, तसं फिसकटणार नाही. प्रशासनाने आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायला लागलो आहे आणि प्रशासनाला चांगलं काम करायला लावायची जबाबदारी ही आमची आहे. आणि लोकांना चांगलं वाटेल आणि लोकांना म्हणजे आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली विविध विकास कामं आम्ही करायला लागलो आहे. खूप विकास कामं आम्ही करायला लागलो आहे आणि कोट्यावधीचा निधी आमदार साहेब इथं आणायला लागल्यात. आम्ही बी सगळी प्रयत्न करून आणायला लागलो आहे. आम्ही ते आणणार आहोत. त्यामुळं माननीय उदयसिंग पाटलांना माझी विनंती आहे, 12व्या 13व्या 14व्या खेळाडूंचा ऐकू नका, स्वतःचं काय होतं सांगा.